अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करत अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर भक्तांनो, आज आपण पाटण येथील सौ अपर्णा काळभोर या ताईंना स्वामी सेवेत आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात पाहणार आहोत. भक्त हो, आपल्यापैकी असे अनेक भक्त आहेत ज्यांना अजूनही स्वामी सेवेत अनुभव आलेले नाहीत. अगदी वर्षानुवर्ष स्वामींची सेवा करूनही काहींना अनुभव आले नाहीत. मग ते भक्त म्हणतात की ताई, आम्हाला अजूनही स्वामी महाराज का प्रचिती देत नाहीत? तर त्यांच्यासाठी आजचा हा अनुभव आहे. तर आजच्या या अनुभवामध्ये अपर्णा ताईंनी त्यांना आलेला सुंदर अनुभव सांगितलेला आहे. तर हा अनुभव तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत ऐका, कारण हा अनुभव फक्त तुमच्यासाठीच आहे. आणि तुम्हाला पण काही अनुभव आले असतील तर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या चॅनलवर नक्कीच शेअर करा, कारण तुमचे हे अनुभव ऐकून अनेक जण स्वामींच्या सेवेत येत असतात आणि त्यातूनच नवीन स्वामी सेवेकरी घडत असतात. यामुळे तुमच्या पदरी नक्कीच पुण्य पडत असते. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या सुंदर अनुभवाला. ताई म्हणतात, सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. मी सौ अपर्णा काळभोर. मी 2 दिवसांपूर्वी ताईंच्या चॅनलवर एक अनुभव ऐकला आणि मला खूप भरून आले. मग मी पण ठरवलं की मला आलेला अनुभव पण इतर भक्तांसोबत शेअर करायचा. म्हणून मी ताईंना मेसेज केला. मी पहिल्यांदाच हा अनुभव शेअर करत आहे. काही चुकलं तर माफ करा. मी अनुभव ऐकताना बऱ्याचदा कमेंट देखील वाचते. तर बऱ्याच भक्तांच्या अशा कमेंट असतात की ताई, मला का अनुभव येत नाहीत, तसेच त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहेत हे देखील अनेक भक्त शेअर करत असतात. तर त्या प्रत्येकांसाठी मला माझा हा अनुभव सांगायचा आहे. म्हणून मी अगदी मनापासून ठरवलं आणि महाराजांना त्रिवार वंदन करून मी माझा अनुभव सांगायला सुरुवात करते. मी कित्येक वर्षांपासून स्वामी सेवा करत आहे. महाराजांनी मला खूप वेळा प्रचिती दिलेली आहे, पण आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्या आयुष्यभर लक्षात राहतात. अगदी तसेच हे अनुभव आहेत. हे मला आलेले अनुभव आहेत. खरं तर मी लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेत आहे. माझ्या माहेरी सर्वच जण स्वामींचे भक्त होते. घरातले सर्वच स्वामींच्या मठात जायचे, कारण माहेरी खूप जवळच स्वामींचा मठ होता. मला एक मोठी बहीण आहे. तिचं लग्न जुळलं. आम्हा दोघींचं लग्न एकत्र व्हावं अशी घरच्यांची इच्छा होती. म्हणून मलाही स्थळं पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग माझ्या मामाने माझ्यासाठी एक स्थळ सुचवलं. मुलगा, त्याची परिस्थिती, सर्व काही चांगलं होतं. मलाही मुलगा खूप आवडला होता आणि मग लग्न ठरलं. सर्व बोलणी वगैरे झाली. मुलासाठी माझ्यासाठी बस्ता देखील बांधला. सर्व काही तयारी झाली आणि अचानकच मुलाच्या घरून फोन आला की आम्ही हे लग्न करू शकत नाही. एवढं बोलून त्यांनी फोन कट केला. वडिलांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. मला तर धक्काच बसला. त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेले, कारण माझ्यामुळे आता ताईचं पण लग्न थांबवलं होतं. मला स्वामींची प्रचंड चिड आली आणि मी तडक स्वामींजवळ गेले आणि स्वामींना म्हणाले, महाराज, मी तुमची एवढी सेवा करते, उपवास करते, मग तरीही असं का झालं? असं म्हणून मी खूप रडले आणि काही दिवस स्वामींची सेवा करणंही सोडून दिलं. त्यानंतर थोड्याच दिवसात माझं दुसरीकडे लग्न जुळवून आणलं. अगदी आनंदात थाटामाटात माझं लग्न पार पाडलं आणि माझ्या लग्नाला 2 ते 3च महिने झाले. आणि असंच एका सणासाठी मी माहेरी गेले. माहेरी गेल्यावर मला जे समजलं ते धक्कादायकच होतं. माझं ज्या ठिकाणी अगोदर त्या मुलासोबत लग्न जमलं होतं, तो मुलगा ॲक्सिडेंटमध्ये ऑफ झाला. ताई म्हणतात, हे कळल्यावर मला काहीच सुचत नव्हतं. मी तशीच जवळच्या स्वामींच्या मठात गेले. तिथे जाऊन मी महाराजांची माफी मागितली. माझ्या डोळ्यातून वाहणारं पाणी काही केल्यात थांबतच नव्हतं.
कारण तेव्हा मला समजलं होतं की जर तेव्हा माझं लग्न त्या मुलासोबत झालं असतं तर आज त्या मुलासोबत माझंही आयुष्य संपलं असतं. आणि म्हणूनच स्वामींनी सर्व गोष्टींचं नियोजन आधीच करून ठेवलं होतं. फक्त मला समजायला उशीर झाला होता. भक्तांनो, कधीकधी आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा स्वामींवर अविश्वास दाखवू नका, कारण स्वामी तेच देतात जे आपल्यासाठी योग्य असतं. जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा आपल्या चांगल्या वाईटाची जबाबदारी स्वामींवर असते. तेव्हा फक्त आपण स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. तेव्हा त्या काळासाठी माझा विश्वास डगमगला होता, पण स्वामींनी माझं आयुष्य वाचवलं होतं. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा स्वामींची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि खूप मनापासून मी स्वामींची सेवा करायला लागले. हा होता माझा पहिला अनुभव. तर दुसरा अनुभव असा की माझं लग्न झाल्यानंतर माझी एकच इच्छा होती, मला स्वतःला जॉब करायचा होता. मला कोणावरही अवलंबून राहायचं नव्हतं. मला जॉब करण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी मी महाराजांची सेवाही करत होती, पण मला काही केल्यात जॉब मिळत नव्हता. जॉब करण्यासाठी माझ्या सासरच्यांचीही काहीच हरकत नव्हती. माझी मैत्रीण तिथेच एका जवळच्या बँकेत जॉबला लागली आणि आता मलाही तिथे जॉब करायची इच्छा झाली होती. आणि मी त्यासाठी स्वामींकडे हट्टही धरला की महाराज, मला तिथेच जॉब करायचा आहे. मग मला तिथून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मी इंटरव्ह्यू देऊन आले. मला वाटलं की आता मला तिथे जॉब मिळेल आणि मी आनंदाने सर्वांना सांगू लागले की आता मला तिथे जॉब मिळणार आहे. पण 2 दिवस मी वाट पाहिली. मला परत काहीच समजले नाही, म्हणून मी स्वतः तिथे जाऊन आले. त्या दिवशी गुरुवार होता. माझ्या आयुष्यात नेहमीच गुरुवारी सर्व चांगलेच घडत असायचे. मी तिथे गेल्यावर मला असे सांगितले की त्या पोस्टसाठी आधी ॲप्लाय केलेल्यांना घेतलेले आहे. ते ऐकून मी खूपच नाराज झाले. स्वामींना तर खूप बोलले. स्वामी, मी इतकी सेवा केली, सर्व काही जुळून आलं होतं. तोंडाजवळ आलेला घास तुम्ही का हिरावून घेतलात? स्वामी, आज गुरुवार आहे, मग तुम्ही आज असं का केलं? गुरुवारी का असं केलं? मग मी गुरुवार असून देखील महाराजांची कोणतीच सेवा केली नाही. महाराजांना अभिषेक देखील घातला नाही आणि महाराजांना बघितलंसुद्धा नाही. तशीच मी नाराज राहिले. मग असेच 4 दिवस गेले. मग सगळीकडे एकच बातमी पसरली की मी ज्या बँकेत अप्लाय केलं होतं ती बँक फ्रॉडमध्ये निघाली आणि तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर केस फाईल झाली होती. मी लगेच माझ्या मैत्रिणीला फोन केला. ती रडतच सर्व काही सांगत होती. हे ऐकून तर मला काहीच सुचले नाही. मी फक्त ऐकतच राहिले आणि काही क्षणात माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. जर मी तिथे जॉबसाठी असते तर आज माझ्यावरही केस फाईल झाली असते. आज फक्त स्वामींमुळे मी वाचले होते. पण मी मात्र पुन्हा एकदा स्वामींवर अविश्वास दाखवला होता आणि स्वामींना दोष दिला होता. यानंतर मी जॉबचा विचारच केला नाही. मी छोटासा बिझनेस चालू केला आणि आत्ता त्यात मला चांगला प्रॉफिटही होत आहे. महाराजांनी मला भरभरून दिलं. उशीर होतो, कधी गोष्टी मनासारख्या देखील होत नाहीत, तेव्हा आपण चिडचिड करतो. पण भक्तांनो, जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा स्वामी सर्व आपल्या हिताचंच करत असतात आणि हे मला कळायला खूप उशिरा झाला होता. त्याबद्दल मी महाराजांची खूप माफी मागते. पण जसं की आई कधीच आपल्या मुलांवर जास्त वेळ राग धरून बसत नाही, अगदी तसंच महाराज देखील माझ्यावर जास्त वेळ राग धरून नाही बसले. कारण त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप काही चांगले घडत गेले आणि जेव्हा माझ्या मनासारखे घडले नाही ना, तेव्हा पण मी महाराजांवर कधीच अविश्वास दाखवला नाही. कारण आत्ता मला समजलं होतं की महाराज आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य असतं. जे आपल्याला आवडतं ते नाही दिलं तर समजून जायचं की यापेक्षाही काहीतरी चांगलं आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि त्याचं नियोजन अगोदरच महाराजांनी करून ठेवलेलं असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, अपर्णाताईंचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला आजचा हा अनुभव आवडला असेल तर त्याची पोचपावती म्हणून एक लाईक नक्की करा आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.